तो दोस्तों पहुंच गया हूँ चरनी रोड और अब यहाँ से जाएंगे मंगलवाड़ी। जय शिवराय दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसी वीडियोस पे। मेरा नाम है सतीश, मैं आया हूँ चरनी रोड में। तो दोस्तों पहुंच गया हूँ मंगलवाड़ी चरनी रोड। मिलिंखो दाढी बिडी करून चकाचक जरीमारी प्रसन्न आई जगदंबे आई तुळजा आई भवानी मेरा नाम है सतीश, मैं आया हूँ चरनी रोड मंगलवाड़ी में और यहाँ पर श्री जरीमरी गोविंदा पथक इनकी आज प्रैक्टिस शुरू। और ये गोविंदा पथक की खासियत ये है कि ये 100 साल पुराना ये पथक है, गोविंदा पथक। और हर संडे को प्रैक्टिस होती है और यहाँ पर प्रैक्टिस के लिए उनके गोविंदा मुंबई के हर एक कोने से आते हैं, बहुत लंबे लंबे से आते हैं। और ये प्रैक्टिस देखिए शुरू हो चुकी है। तो इस वीडियो के माध्यम से आपको मैं श्री जरीमरी गोविंदा पथक की आज प्रैक्टिस दिखाने वाला हूँ। तो चलिए आज की इस वीडियो को हम शुरू करते हैं। तर मित्रांनो, आपल्याबरोबर आहेत राजू शिंदेसाहेब आणि शिंदेसाहेब आपल्याला थोडक्यात जरीमारी गोविंदा पथकाबद्दल सांगणार आहेत। तर साहेब, कसं काय गोविंदा पथकाची स्थापना व आता पारंपरिक ज्या पद्धती आहेत गोविंदा पथकात ते कशा चालू आहेत? मी वयाच्या 6व्या वर्षीपासून मी ह्या गोविंद्यामध्ये सहभागी आहे आणि ज्यावेळी आम्ही टोळीचा गोविंदा होता खालोबाजा, तर आमची आई वगैरे सांगायची की ह्याच्या आधी विसर्जन जे गोविंदा व्हायचा तो चौपाटीला व्हायचा आणि कालांतराने मग जसजसं मग टाईम गेला तसतसं मग ते रूपांतर त्याच्यामध्ये प्रॅक्टिसच्या ह्याच्यात रूपांतर आलं। मग तुम्ही जर 100 वर्षापूर्वी पासूनचं जरीमरी आईचं देऊळ आहे, हां, तर त्याच्या अगोदरपासूनचं जो तुमचा दहीहंडी सराव चालू होता? हां, सराव ना, त्यावेळी नव्हता सराव। अच्छा, मग त्यावेळेला गोविंदा पथक तुमचा निघायचा दहीहंडी दिवशी? हां, आणि ते कुठे फिरायचं? गिरगाव? इथे गिरगावातच, गिरगाव वगैरे इथे खेतवाडी वगैरे असा फिरायचा। अच्छा, 100 वर्षापासून तुम्ही जुनं पथक, ठीक आहे, ओके, धन्यवाद। आता दहीहंडीला जे थर लागतात हां, ते जरीमरी गोविंदा पथक जे अगोदर जे पारंपरिक होते तेव्हा थर नसायचे, पण आता हे जे थर रचतात ते हे किती वर्ष 93 पासून चालू आहे। 93 पासून? 93 पहिले किती थर लागायचे तुमचे? पहिले आम्ही म्हणजे ते उणवा लावायचे ती त्याची पारंपरिक म्हणजे कशी की पहिली लाटीकाठी बनाटी वगैरे जी बोलतात ना, ती फिरवायची, त्याच्यानंतर मग ते वाजायचे, मग हंडीला सुरुवात करायची। पूर्वी पारंपरिक पद्धतीने तुमचा गोविंदा निघायचं। पालखी पद्धती असं काय असेल? पालखी नाही, पालखी लाटीकाठी चालवायची ओके, आणि मग गोविंदाला सुरुवात करायची। धन्यवाद। हे अंबरनाथ, तुम्ही अंबरनाथवर नाही जात? अंबरनाथ डोंबिवलीवर नाही जात? तुम्ही गिरगावचे? मी माझा मुलगा दुबई खेळतो आम्ही। पूर्वी इथेच राहायला होता? हा, पूर्वी इकडेच राहिला होतो, पण आता 2004 पासून मी डोंबिवलीला। आणि नेव्हीचा अनुभव सांग ना. नेहमीचा अनुभव म्हणजे सुट्टी ॲडजस्ट करून कुठल्याही देशामध्ये आम्ही असलो की सुट्टी ॲडजस्ट करून आम्ही यायचो। अच्छा अच्छा, असं आहे म्हणजे दहीहंडीची एवढी आवड आहे? हो, दहीहंडीच्या खास दहीहंडीसाठी आणि दहीहंडी म्हणजे आमच्या रक्तात। किती वर्षापासून म्हणजे 94 पासून दहीहंडीमध्ये सामील होता पथकामध्ये? 94। आपल्यावर गोविंद आहेत, आपलं नाव सांगा? आणि ह्यांनी सांगितले सायनवरून येतात आणि बऱ्यापैकी आवड आहे त्यांना आणि 2 वर्षापासून करता, राईट ना? आम्हाला सेकंड इयर आहे। आणि कितव्या थरावर असता? वरच्या 2 2 आणि या वर्षीचं चॅलेंज काय घेतलंय तुम्ही? आम्ही 9 थर लावणार. लावणार?
आणि आत्ताचं जे करंट चालू आहे. करंटली 8 थर लावता तुम्ही तर आम्ही दरवर्षी दरवर्षी लावता आपण 8 आणि हंडी फोडायला चर्नी रोडला जातं की अजून दुसऱ्या एरिया कुठे दादर मध्ये फिरतो हां हां तिथे आमची 2-3 मानाची हंडी हां. पण डायरेक्ट ठाण्यात टेंबे नाक्याची अच्छा तिकडे ठाण्याला जाता अरे वा वा वा. हंडिके साहेबांची हंडी आहे. तिकडे जाता ना व्हेरी गुड म्हणजे यावर्षी 9 थराचं तुमचं चॅलेंज आहे ते प्रयत्न चालू आहेत प्रॅक्टिस नमस्कार काय नाव आपलं हर्ष हर्ष किती वर्षापासून आहेत यामध्ये पहिलंच वर्ष आहे आणि आपण स्वप्नील किती वर्ष मला 8 वर्ष आले 8 वर्ष झाली वा. आणि राहायला इथेच गिरगावलाच गिरगावला गेल्या खेतवाडीमध्ये खेतवाडीलाच आणि यंदाचं काय चॅलेंज काय 9 थर मी ऐकलं तुमचं एक गोविंदा बोला 9 थराचं तुमचं प्रयत्न चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे प्रयत्न करायचा. हां हां म्हणजे 8 थर सक्सेसफुली लावता तुम्ही हो 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 8 तर सक्सेसफुल 8 आणि जी प्रॅक्टिस असते ती दर संडेलाच असते की हा जर संडेला असते जसा वेळ मिळतो तसा. हा कारण तुमच्या इथून खूप लांब लांबून गोविंदा येतात आउट ऑफ चर्नी रोडवरून डोंबिवली पनवेल पनवेलवरनं वगैरे येतात पनवेल चेंबूरवरून वगैरे इकडून हा ठीक आहे वाशी वगैरे इकडून येतात. बेस्ट ऑफ लक 9 थर लागतील नमस्कार आपलं नाव कल्पेश जाधव. कल्पेश जाधव मी स्वतः मलवारीवरनं येतो इथे अच्छा गेले 10 वर्ष. 10 वर्ष या पथकाला जॉईन केली कसं काय दहंडीचा अनुभव माझा अनुभव तर खूप चांगला आहे. तसं मी लहानपणापासून खेळतो. आधी तिकडे पण चढायचो पण माझा फ्रेंड सर्कल जसा गिरगावातला होत गेला तर मी इकडे यायला लागलो. गेले 10 वर्ष इथे मी घोडीमध्ये खूप चांगला एक्सपिरियन्स घेऊन आहे. आणि कुठच्या थरावर असतं मी डिपेंड करतो तिसऱ्यावर दुसऱ्यावर चौथ्यावर जसे पोझिशन भेटते तसं. यावर्षीचं काय आपला वाढतो तसं. चॅलेंज यावर्षीचं काय चॅलेंज यावर्षीचं चॅलेंज तर एकच आहे की सकाळी कुठेतरी 9 लावायचे आणि सक्सेसफुली उतरावं. प्रॅक्टिस चालू आहे प्रॅक्टिस तर तशी जोरात चालू आहे. 8 तर तुम्ही सहज लावता 9 तर काय म्हणजे प्रॅक्टिस केली तर बघू यावर्षी कसं आहे हर वर्षी तर काय 8 तर आपण गेल्या 10 वर्ष लावतोच आहे. तर यावर्षी बघू काय 9ची प्रोसेस चालली आहे. पोरं आता या संडेला खूप कमी आली आहेत पण बघू आपण कसं होतं. जर गोविंदाला आली तर मग आपण 9 लावतोच आणि सक्सेसफुली उतरवायची. बेस्ट ऑफ लक थँक्यू. अभी थोड़ी देर में श्री जरीमरी गोविंदा पथक इनके थर लगने वाले हैं और ऊपर इनके हंडी है ऊपर हंडी लगी हुई है. जरीमरी गोविंदा पथक इन्होंने अपना वार्म अप शुरू कर दिया है और 4 थर लगाए उन्होंने वार्म अप में. अभी देखते हैं आगे कितने थर लगा.
बहुत ही बेहतरीन तरीके से श्री जेरीमरी गोविंदा पतक इनका वार्म अप चालू इस वीडियो में आप देख रहे हैं। और इस बार इन्होंने 4 थर लगाए और धीरे धीरे वो आगे बढ़ेंगे। फास्ट एकदम और एकदम फास्ट लग रहा है। पतक गोविंदा गणेश सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही दरवर्षीच 8 थर लावतातच, तर ह्यावर्षी 9व्यासाठी तुम्ही ट्राय करणार आहेत की? 9व्यासाठीच प्रयत्न चालू आहेत आमचे. आज थोडा पाऊस आला आहे, त्यामुळे मुलांची हजेरी कमी आहे सरावासाठी. पावसाने थोडासा हे झालेला आहे. आणि मी बघितलं आहे की प्रशिक्षक पण स्वतः त्या थरामध्ये असतो आणि त्यांना प्रोत्साहन देत असतो. तर तुम्ही किती वर्ष हे करतात दहीहंडी सरावाचं? मी साधारणतः तरी एक 10-11 वर्षाचा असल्यापासून हंडी फोडायचो. 10-11 वर्ष असतात. त्याच्यानंतर 16व्या वर्षी मी 3 एक्के उचलले. 2007 साली आणि 2019पर्यंत मी 3 एक्के उचलत होतो. 13-14 वर्ष 3 एक्के उचलले. लॉकडाऊन नंतर मग नवीन मुलगा तयार केला आणि मग तो उचलतो. मी 4मध्ये होतो, 2 वर्ष 4मध्ये होतो त्या पोझिशनला. सर प्रो गोविंदा आता सुरू आहे खूप जोरात, 2रं वर्ष आहे. तर प्रो गोविंदासाठी तुमचं पथक काय प्रयत्न करतोय की नाही? प्रो गोविंदाचा आमचा प्रयत्न होता, पण आता तो आम्ही असं जाऊ असं सांगता येत नाही आहे गोविंदाला. आमची तयारी तेवढी झालेली नाही आहे आणि पुढच्या 1-2 आठवड्यात होईल. पण तो एक वेगळ्या पद्धतीचा गोविंद आहे. तेवढ्या फास्ट तर आमच्याकडून लावले जातील असं हे नाही. म्हणजे जो पारंपरिक गोविंदा आहे त्यापेक्षा हा वेगळा आहे ना प्रो गोविंदा? आणि ते एक गोविंदा स्पोर्ट्स म्हणून एक तो चांगला विचार आहे. अच्छा. प्रो गोविंदा साहसी खेळ. साहसी खेळ म्हणून एक त्यासाठी चांगला एक तो पर्यायी मार्ग आहे. नारी पोळीमा गोविंदाच्या अगोदर तो एक केला जातो. आणि जो 9 थराचा तुम्ही आता संकल्प म्हणजे एक चॅलेंज घेतलेला आहे, तर त्याची ट्रेनिंग आता सुरूच आहे तुमची? हो, सुरू. म्हणजे यावर्षी तुम्ही 9 थर लावायचं तुमचं चॅलेंज आहेच, राईट? आमचा पहिलाच प्रयत्न हा 9 थर लावायचा. अजूनपर्यंत आम्ही अटेम्प्ट केलेली नाही आहे. गोविंदातल्या सर्व मुलांनी असं ठरवलं पण नव्हतं. यावर्षी पूर्ण गोविंदाने सर्वांनी 6 महिने अगोदर एकत्र येऊन सगळा एक विचार मंजूर केला की आपण यावर्षी 9 लावायचे. पण ते 9 लावण्यापेक्षा ते 9 उतरवायचं असं महत्त्व आहे आम्हाला उतरवायचे पहिल्याच प्रयत्न पहिले 9 आणि पहिलेच 9 आम्हाला उतरवायचे. असं आणून मुंबईत गोविंदा घडलेला नाही आहे ज्याने पहिलीचा प्रयत्न केला आहे आणि पहिलेच 9 लागले आणि ते उतरले. ते आम्हाला करण्याचा आमचा पहिला प्रयत्न. गिरगावमधील 8 थर लावणारं तुम्हीच आहात. 8 थराचा राजा म्हणून तुम्हाला गिरगावचा म्हटलं जातं. आणि ह्या गिरगावमध्ये तुम्ही आता काय अचिव्हमेंट केलं आहे? तसं दहीहंडी 8 थर कुठे कुठे लावले आहेत आणि तुम्हाला लक्षात राहणारी सारखा हंडी कुठची? गिरगावात आम्ही 8 थर लावले तसे फणसवाडीमध्ये 1 वर्ष लावलेले 2018 साली. आणि परत तिथे लावल्यानंतर 2018ला परत आम्ही तिथे शिवसेनेच्या नाक्याच्या हंडीला 8 थर लावलेले आहे. ठाण्याचा तुमचा काय अनुभव आहे? ठाण्याला जेव्हा तुम्ही जाता हंडी फोडायला? ठाण्याचा अनुभव आमचा भरपूर मोठा आहे. ठाणा म्हणजे दहीहंडीचं माहेरघर म्हटलं आहे. ते आयोजक यांचं माहेरघर ठाण्याचाच आहे आणि त्यांच्यासारखं आयोजन असं सहसा कुठे बाहेर बघायला मिळत नाही. पहिल्यापासूनच होती दिघे साहेबांची हंडी म्हणून आम्ही लहानपणापासून टी व्हीवर बघून हंडी ती मोठी झालेलो. स्वप्न होतं त्या हंडी फोडायची, ती फोडली. सातत्याने आम्ही दरवर्षी दिघे साहेबांच्या हंडीला 5 थराचा का गोविंद झाला तो पण आम्ही 5 थर लावण्यासाठी तिथे गेलो. पण आम्ही दरवर्षी ठाण्याला जातो. सर्वात लक्षात राहणार असं दहीहंडीचा अनुभव? सर्वात लक्ष 2010 पहिलीच अटेम्प्ट पहिले 8. धन्यवाद सर. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. यावर्षी 9 थर तुम्ही लावणारच. थँक्यू. तुमचा प्रयत्न यशस्वी हो. 9 थरासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. फोटो नाही, व्हिडिओ. सगळे गिरगावचेच आहेत. तो दोस्तों ये वीडियो था श्री जरीमरी गोविंदा पतक मंगलवाड़ी. और अभी
मैं जा रहा हूँ अभी पहुँच गया चेरनी रोड स्टेशन, फिर वहाँ से जाऊँगा शानदार। तो ये वीडियो मैं यही एंड करता हूँ। आशा करता हूँ ये वीडियो आपको अच्छा लगा होगा। वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट कीजिए। फिर मिलेंगे हम एक नए वीडियो में, तब तक के लिए बाय।